पहाटेचे वाजलेत बरोबर 4:45 वाजलेत. बाहेरचं वातावरण बघा. ए मनू फिरून आली का? चल चल घरात, चल घरात. तर गार असं वातावरण आहे बाहेर. इतकं काही गार नाही पण मुलांसाठी वगैरे अगदी गार वातावरण आहे. तर कोब्यावरती पाणी वगैरे मारून घेते मी पहाटेच. नमस्ते, मी अश्विनी. सैसम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 4:45 वाजले. मनूला आत घेत होते तर खरंच मनूच म्हणजे भरपूर असं मदत होते. एक तर 11:30ला मला उठवले, खिडकीतनं आवाज देते, तिकडून मागून येते. तिला माहिती आहे माझं इकडं मी झोपते म्हणून. तर तिला आत घेतले, थोडंफार झोपली. परत जेव्हा मी 4ला उठले होते, म्हणजे 4ला म्हणजे बघा 3:30ला उठले. परत 5 मिनिटं म्हणत 3:45ला उठवते तर मग चालू केले आपलं. तर त्यावेळेस तिला दूध चपाती कुस्करून बाहेर दिलं सोडून, म्हणजे ती जाते. घरात कधीच नसते तिची. आणि परत दरवाजा उघडल्यावर आत यायला लागली. आत येता येता तिला भली मोठी घुस दिसली. त्या घुशीची गेली मागं. तर भरपूर असं मनूचा फायदा आहे. बाहेर इतकं घुस उंदरं, म्हणजे समोर रान पण आहे आणि प्रत्येकाचे जनावर वगैरे आहेत ना, त्यामुळे घुशी येतातच. तर गेली घुशीची मागं भली मोठी घुस होती. तर सगळ्यांना आधी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. 26 जानेवारी आहे. परीनं डान्स घेतलाय देशगीतावरती. तिचं असं तुम्हाला म्हटलं ना सिलेक्शन झालं होतं. छान असं डान्स बसलाय. पण मी काय जाऊ शकत नाही. तेच थोडं वाईट वाटते. मुळात बायका आहेत ना, यांना पण नाही वेळ, मला पण नाही वेळ. पण परी समजून घेते आणि शिक्षक लोक पण सांगितलेत असं काही नाही, आम्ही करतो ॲडजस्ट. 8 वाजता कार्यक्रम आहे ना, त्यामुळे मला पण जाता काही येत नाही सकाळ सकाळी. तर बरोबर 6, 6:15 वाजता त्यांची गाडी येणार आहे. त्यामुळे मी खूप लवकर उठले. झोप काय झालीच नाही, कारण की बघा रात्री पण खूप खूप उशीर झाला. तरी आम्ही आलोय वेळेत घरी. 10 वाजताच आले घरी. पण काय होते माहिती का, आल्यावर एडिटिंग वगैरे झोपायला मला वाजले 12-1. त्यामुळे झोप काही इतकी झाली नाही. परला दिले आंघोळीला पाणी. ती पण जरा झोपेतच होती, पण तिचा डान्स आहे म्हटल्यानंतर गेले ते. तिचं झालं की मग मी सईला उठवते. इथं मेकअप चालू आहे परीचा. मी लावलो होती की बाळा. डार्क पाहिजे का? हे झोपली काय? किती वाजता आहे का तरी डान्स? ए म्हणू झोपली बघ जाऊन बाबाजवळ. बघू पिलो. हे बघा परी अशी तयार झाले. तर मेकअप केलाय सईनं. टिक्का बिक्का जे आहे ना ते सगळं सईनच केलंय. अगदी मस्त केलंय. थांब पिलो. असं सारखं चेक करायचं, काजळ बाहेर येते काय. हा, आणि असं भाड्याचाच ड्रेस आणले. माझे देवपूजा वगैरे झाले. बघू पाठीमागचं पिलो. हा, गजरा बिजरा बाकीचं जे काय बन बिन ते सगळं परीने लावलंय. मी थोडंफार उगीच मदत केली का नाही. तर सगळ्यांसाठी इथं ठेवलं चहा. बघू बांगड्या बांगड्या दाखवा. बांगड्याला लय खटाटोप केलाय. हा, तर हे आता नवीन बांगड्या इतकं तिला असं फिट्ट झालेत ना, कालच आणलेत. पण ह्याने आणलेत ना माप कळालं नाही. पांढरे व्यवस्थित बसले का? फक्त लाल प्रॉब्लेम येते का? असू दे, ती छोटी आहे का. ते येणार असतो किती पण कर. पांढऱ्याच्या खाली येणार परी. परीचा मेकअप कसा झालाय नक्की सांगा का नाही परू. लाल बांगड्या थोडस माप चुकलंय, कारण की ह्यांनी पण नाही, ह्यांच्या मित्रांनी आणून दिलं. त्यांचं दुकान आहे ना, तर परीच्या मापाचं नव्हतं. त्यांनी खास जाऊन परीसाठी आणलं. तर आत्ता चेक केलं ना, आम्ही रात्री आणलं होतं बांगड्या. काही हरकत नाही. आपल्या अक्षूच्या श्रद्धूच्या हाताला येते पैसे, का आपल्या वाया जात नाही. तर अक्षूला देऊन टाकेन ते मी. आज परीचा डान्स झाला की लगेच आहे असं पॅक करून घेते, कारण की भरपूर असं म्हणजे महाग पण आहेत बांगड्या. थोडं महागच लागले, अर्जंट आहे म्हणून. काही हरकत नाही, येईल आपल्या अक्षूला. तर चला चहा दूध पण देते आणि चहा पण पिऊन घेते. जरा बाहेर अजून 6 वाजलेत, आणखी नांदार आहे. हा कान बाई खूप गार आहे, एकदम गार आहे. सकाळी लागलंच ताक करून घेतलंय लोणी. तर त्याचीच ही चुलीवरचीच कढई आहे. आणि लागलंच मी विरजण पण लावून ठेवत असते. पोरी आणखीन आहेत घरात, म्हटलं स्वयंपाका लवकर चालू करावा. मळ्यात आलोय. गाडीवरून आल्यामुळे इतकी थंडी वाजली ना, तर असं पाल वगैरे आणले, जेवणाचा डबा, युरिया मिक्स करायला. आणि जी मका आपण एक मागच्या 15 दिवसात युरिया घातली होती ना, तर ही बघा अशी आली. हे बघा आपली युरिया घातलेली मका अशी आली. छान बसले थाट. तर आता ह्याला ना छोटे छोटे कणसं लागायला चालू झालेत.
तर ह्याचं दारं धरून झालं ह्यांचं. तर हे बघा अशी छोटी छोटी कणसं लागायला चालू झालेत. आत का जाता येत नाही, चिखल आहे आतमध्ये. हे बघा एकदम मस्त असे आपले मक्याचे कणसं येऊ लागले, छोटे 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 छोटे. कुठं तर अजून या लागलेत. मका आले आपले चांगले. तुरा टाकले की कणसं येतात ते. गाठ ही लय झाली ते मग त्या ढेकळं का बरं येते ते असं थंडी ना काय लय ढेकळं. फोडूनच घ्यावं लागते. गॅरेगाचा आवाज तर येते. एक एक वाटी ज्वारीवर ही घ्यायची येते माहिती आहे ही गॅरेगा. साखर टाकली ही तर लय भारी आवडते. कशाचा वर लवकर जायचं काय तिकीट हा आता तर लाडक्या बहिणी पैसे चालू झाले जरा घ्या. हा म्हातार बाहेरला चालू झाले. त्या मकाला वेगळं होतं नाही, कलर काळा होतं ते. ही वेगळं बलराम होतं ना, काय होतं ते. हे चांगलं आहे ना मग. तुम्हाला ह्यातले पैसे कट केले आमचे आणि तुम्हाला द्यायला लागले. 400 रुपये येत होत, 1,500 रुपये 1700 रुपयाला ठीक आहे. होय आम्हाला द्यायला लागले सांगा आम्ही देऊ ना काय अजून द्याग म्हणताय तुम्ही. आपण पट्टीला एवढा हा तेवढं टाकायचं आहे. जरा टाकायचं काय बघाय सांगतो की जरा. मी कॅन्डो कुठे आहे की मी आणले पाहिजे कुठलं करणार आहे मात्या टाकू का. हा बाजार तेवढे येणार. एवढा हा मी इथला धरलाय. जरा चटणी आणलाय का तुम्ही. पात द्या की मला पण. इतकं काढून मग आता इंदात त्याचा उपवास आहे. आता मला तर काम माहिती आता उपवास आहे म्हणालाय की. जर ठेवा जेवताय काय. हा जेवा बर चला जेवण करतो. बरंच का थेट काकीला मळ्यातच भेटायला आला. तेव्हा सगळे बच्चे कंपनी उन्हाळा सुट्टी लागल्यासारखं हुर्रे करल्यात. वेळ आमोश आहे दिराचा मुलगा आहे आणि त्यामध्ये सगळं ठेवते. पिशवीत तर घालून ठेवते. काकी कुणाचे माझे कळलं काय दादा तुला. हिऱ्या घालायचं काम चालूय. 1 वाजले तर पुण्याचे दीर जाऊ वगैरे सगळे थेट मळ्याकडे चालेत. म्हणलं चला आता थोडस बसू. येताना सगळे चिल्लर पाटे घेऊन आलेत. एवढं सगळ्या गाडीत बसलं कसं रे. बाबा झाली का कार्यक्रम कसा झाला. छान ना. अजून गेलं ना. डार्क पाहिजे तर सगळ्यांचं हरभरा खाणं चालू आहे. वीर तू खात नाही हरभरा. खात नाही का उपवास आहे हरभऱ्याचा.
आज मळ्यामध्ये ना माझे मोठे दीर आणि छोटे दीर असे दोघंही ना पुण्यावरून अचानक आलेले होते. तर आम्ही सगळे मळ्यातच होतो ना. जसं की बघा माझी धाकटी सासू त्यांच्या पण मळ्यात ना कामं चालू आहे. जसं की त्यांचं ऊस आहे, ऊस खुरपण्याचं वगैरे. तर डायरेक्ट थेट मळ्यातच आले हे सगळे. मळ्यात बरंच रानमेवा असतो. सध्या हरभरा आहे, चिंचा आहेत, ऊस आहे. तर बरंच खाण्यासारखं काही काय आहे. आणि आपल्याकडे घेवडा पण आणखी बरंच शिल्लक आहे ना. तर मिरच्या आहे थोड्याफार. तर सगळं म्हणजे आता चला म्हटलं आले तर सहज त्या सगळ्या गोष्टी त्यांना देऊन टाकावं. तर ह्या ज्या सुना आहेत ना माझ्या जावा, तर आईंच्या मोठ्या धीरांच्या सुना आहेत. म्हणजे बघा ह्यांचे काकाचे सक्के मुलं आहेत हे दोघं. गप्पा गोष्टी आमच्या चाल आहेत. तर चिंच मला बिलकुल आंबट आवडत नाही, पण त्यांचं एक असं होतं की अश्विनी तुम्ही पण खावा, किती छान गोड लागतात. हे बघा कधी तर आलं का नाही एक नवल असतं, चला चिंचा खाऊ, बोरं खाऊ, डाळ खाऊ, शेतात फिरू. पण ह्या गोष्टीचं आता काही नवल वाटत नाही. रोज तेच आहे आपल्या, रोज शेतात यावं लागतं, रोज ह्या गोष्टी बघतो, त्यामुळे इतकं काही नवीन वाटत नाही. पण शहरातले आलेले मुलं म्हणा किंवा कोण बायका असो, त्यांना ह्या गोष्टीचं खूप म्हणजे खूप कुतूहल आणि नवीन गोष्टी आणि मजा येते, आनंद पण घेतात. जसं की आता भाज्या तोडायचं म्हणत होत्या. तर त्याला म्हटलं सगळेच मिळून तोडूया, तुम्ही घ्या. पण माझ्या धाकट्या सासूबाईला तुम्हाला सांगते इतकं असं वेल आहे ना, बरंच असं 1-2-3 किलो घेवडा निघाला असं. ह्या दोघींना देऊन म्हणजे धाकट्या सासूबाईंना देऊन मी घरी घेऊन तर माझे 2 शेजार भागवले. मग विचार करा किती घेवडा लागला असेल. मध्यंतरी थोडंसं म्हणजे ह्याला मावा पडलं होता ना भोगीच्या वेळेस बघा, संक्रांतीच्या वेळेस, त्यावेळेस ना भरपूर म्हणजे घेण्याच्या लायकीचा घेवडा नव्हता आणि फुलं पण नव्हती. पण एका म्हणजे तुला सासूबाईंनी सांगितलं की अश्विन तुम्ही चुलीतली राख असते ना, ती राख त्याच्यावरती टाका म्हणजे आपोआप मावा निघून जाईल. तर तेव्हापासून बरंच असं भरपूर असं घेवडा लागलेला आहे. आता मिरच्याचा लॉट संपलाय, तरीही मला वाटतं किलो एक ओल्या म्हणजे लाल निघतेले शेंगा भरपूर निघा लागलेत. आणि मिरच्या पण एक दिवशी बघून मी तोडाली. संपलं आता मिरच्याचं लॉट आपलं पूर्ण संपलेलं आहे. पूर्ण अख्खं फॅमिली लागलेलं आहे कामासाठी. जसं की आता माझं दीर पण म्हणायला लागलेत की योग्य वहिनी येत आहे. तर या म्हटलं मजा गोष्टी आणि सगळे पोरं आले. जसं की माझे दुसरे पण गावातले जावांची मुलं, परत पुण्याचा एक मुलगा, जसं की हा अनिकेत, हा एकटाच आलेला, बाकीचे काय जास्त कोणी आलेलं नव्हतं. तर घर म्हणजे गावाकडे पण यांचं घर बांधणं चालू आहे ना, तर ते बघण्यासाठी पण आलेले आणि भेटण्यासाठी सगळ्याच गोष्टी झाल्या. असे कमेंट होती. मला खरंच खूप वाईट वाटलं. आपल्या नेहमीच्या ताई आहेत, ताई तुम्ही असं विचार तर कसा करू केला की सईच्यात आणि परीच्यात मी अंतर देते, असं कसं होईल का? म्हशीचे शिंग म्हशीला कसं जोड होईल का? जसं एखाद्या प्राण्यानं असतं, जसं लेकरं बघा, प्राण्यांना तर काही कळत नसतं, पण तरीही त्यांच्या म्हणजे पिल्ल्यावरती किती प्रेम असतं. थोडंसं दूर केलं की ते लगेच ओरडतात, हंबरतात, आपल्याला मारायला येतात. तशापैकीच दोन्ही आईला मुलं सारखेच असतात. एवढंच की परी थोडीशी लहान आहे, हट्ट करते, घरातलं म्हणजे शेवटचं शेंडी पळायना, त्यामुळे थोडंसं तिचं लाड होते, दुसरं काही नाही. आणि सईचं जर बोललं पावभाजी खाताना सई इतक्या का लांब बसले. आता बघा कुणाच्या म्हणी नाही, ध्यानी नाही, कोण कुणाला जागा कुठं भेटले तिथं बसले. आता आजीचं सांगते, नेहमी आजी थोडंसं बाजूलाच बसते, आजीला बसवाच वाटत नाही, आजी एका साईडला बसते. हे बघा म्हाताऱ्या माणसांना थोडं प्रसं सांडलेलं उष्ट पाष्ट अजिबात चालत नसते. आणि सई असं मी सईला बाजूला ठेवेन का माझ्या मनात पण नाही. तुम्ही असं काय विचार करू नका. दोन्ही मुलं माझ्या जीवापाड. काय सांगू तुम्हाला, श्वास आहे ते श्वास माझे तिथंच बंद पडेल असं जर मी भेदभाव करायला लागले तर. तसं काही नाही, दोघंही मला सारखे आहेत. मजा मस्ती चालू आहे. इंग्रजी चिंचा म्हणजे विलायती चिंचा ठरलं खायचंय. तर हे बघा माझे छोटे सासरे काढून द्यायला लागले त्याला. मळ्यामध्ये आले की मुलांचं बघा चिंचा बोरं इतकं खातात ना, अक्षरशः दात कळकळून येऊ लागले होते माझे. पण त्यांना ना काहीच वाटत नाही ह्या गोष्टीचं. इंग्रजी चिंचाचं काही एवढा प्रश्न येत नाही, ते आंबट नसतात, थोडंसं तुरट असतात. इतकंच की घशाला मला खूप खोकवतं. तर टमाट्याची झाडं ना म्हणजे शांत आहे कुत्रा, चावत ना. ओके बाबा हळू दे बाबा. सोड ना, पळेल पळेल. अजून आहे काय करायचंय बघू वाटत नाही बघा. होय की, सावकाश दे बाबा दादा, पटकन देऊन मोकळं हो. हात फिरवा जरा, हात फिरवा. चला नाही नाही झालं जाम खात नाही काय नाही.
सावलीला का? हा हा. आज खाईल काय चपाती? इंजेक्शन सावली ठेवून दे. हा गप गप. दुसरं काय नाही याला. स्वच्छ हात धुवा. पडलं पासच पडते खा नाही काय खात होत चांगलं मागच्या आठवड्यात सुधारलं होतं चांगलं काहीतरी खाल्लेलं आहे. नाही नाही गरीब आहे बसला बाई शांत. साबण देऊ तर येऊ दे लवकर बघ. तुला माहित नाही ते एक हाक मारले की पळत येते कुठं पण असू दे. बसला ग बाई शांत. वरडलं बाळ. लकी दुखलं तुला? त्याला इंजेक्शन दिलंय हो. हा 2 इंजेक्शन होते. नाही हो इंजेक्शन. बसलं की बाई गप. आजारी पडलंय हो. नाही इंजेक्शन दिलंय. बसला आता. नाही इंजेक्शन दिल्या म्हणून ओरडत होता. या की तसं बसलाय. काय करायच. ए लकी आता येत नाही. उद्या अजून खाल्लं तर बरं आहे हो. ते 2 दिवसच राहिलं टोपलं औषध पाजायचं. ते टॉनिक आहे टॉनिक. पाजलं ती पाजलं. लकीचं थोडं दवाखाना पाणी केलं. लकी कसं 2 दिवस काहीच खाईना त्यामुळे डॉक्टरांना बोलून घेतलं. आणि डॉक्टर आपला फॅमिली डॉक्टर आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि तो सांगितलंय आता लकीला इंजेक्शन दिलं की नाही आज एक दिवस दुखेल परत संध्याकाळपासून थोडं चपाती खाईल. लकीना थोडंसं दृष्ट्यावलंच असे वाटतंय. गेल्या आठवड्यात इतकं छान गुबगुबीत झालं होतं ना खूप छान. सगळे म्हणू लागले होते की लकी किती छान झालं. त्यामुळे असं काहीतरी त्याला झालं असणार आहे पण काही हरकत नाही. आता गोळ्या पण दिलेल्या आहे इंजेक्शन दिलेलं आहे अँटीबायोटिक पण दिलेले ना त्यामुळं थोडंसं तो लवकर बरा होईल. आता तुम्हाला उद्या त्याला दाखवतेच. थोडं चपाती खायला लागलेलं आहे. हळदी कुंकू बोरणार तर सप्तमीपर्यंत हे सगळ्या गोष्टी चालणारच. कंटाळा तर थोडा आलेलाच म्हटलं हळदी कुंकू म्हटली कोण नको म्हणते. तर छान ह्या बाळाचं बोरणार करणं आमचं चालू आहे. तर असं आमचा दिवसभराचा रुटीन होता बघा. तुम्हाला कसं वाटलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखीन एकदा सांगते दोघीही मला तेवढेच आहेत. भेदभाव असा काही प्रश्न येत नाही. आणि बरेच काल खूप छान कमेंट होते तर त्या कमेंटचे थोडेसे उत्तर द्यायचं राहिलेले तर हळूहळू मी देईन. आणि तुमचा निर्णय म्हणजे बराच वाटला मला. कोण म्हणते संधी आली तर फायदा करून घे कोण म्हणते नको. बघू आता नक्की विचार करूया.